नमस्कार मंडळी, अपर्णाज किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे. आपण करणार आहे जाळीदार सुरनोळी. सुरनोळी हा कोकणी पदार्थ आहे, जे कोकणातला अतिशय याला सुंदर जाळी पडते आणि मुख्य म्हणजे ऑइल फ्री आहे. याच्यासाठी आपण चटणीही करणार आहे आणि सुरनोळी कशी करायची ते तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पटकन पहा. जाळीदार सुरनोळी. मंडळी, सुरनोळी करण्यासाठी आपण तांदूळ कसे घेतलेले आहेत बघा. आपण 2 कप तांदूळ घेतलेत, हे 2 वाट्या घेतलेत तरी चालेल. हे तांदूळ असे जाड तांदूळ, म्हणजे अगदी आपण राशनचे म्हणतो तसेच हे तांदूळ जाड आहेत, कारण हे हलके असतात, त्यामुळे आपली सुरनोळीला जाळी छान पडते. आता इथे हे स्वच्छ 2-3 वेळा धुवून घ्यायचे. आता आपण यामध्ये पोहे, हे पहिलं पाणी मी काढून टाकलं होतं, सगळी घाण काढायची, पुन्हा पोहे आणि मेथ्या घालून धुवायचं. आपण अर्धी वाटी यासाठी पोहे घेतलेले आहेत आणि एक अर्धा चमचा असे मेथीचे दाणे. हे सगळं पुन्हा धुवून आपण स्वच्छ असं पाणी काढून टाकायचं आहे आणि मग त्यात भरपूर पाणी घालून ठेवायचं आहे. पहा, हे 4 ते 5 तासात आपण ठेवणार आहे. असं झाकून स्वच्छ 2-3 वेळा धुतलेलं आहे आपण. आपण हे 4 ते 5 तास भिजवलेलं आहे. बघा, अगदी व्यवस्थित भिजलेलं आहे तांदूळ चांगले. आणि आपण आता हे वाटून घ्यायचे. त्याच्यामध्ये आपण 2 कप तांदूळ होते, त्यामुळे आपल्याला 1 कप दही घ्यायचं आहे आणि 1 कप खोबरं घालायचं आहे. त्यामध्ये आपण हे सगळे तांदूळ यामध्ये आता घालूया. यामध्ये आपण 1 कप दही 2 बॅचमध्ये बारीक करते मी. आणि अगदी ओलं खोबरं, चांगलं फ्रेश आपलं खोबरं असतं ते खवणून घेतलेलं आहे मी. हे सगळं खोबरं घालणार आहे. 1 कप खोबरं साधारण एका नारळाचं आहे, मध्यम नारळाचं. असं हे मिश्रण फार पातळ नाही आणि एकदम घट्ट नाही, असं आपण हे बारीक केलेलं आहे. अगदी बारीक करायचं आणि हे आपण झाकून ठेवायचं आहे साधारण 7 ते 8 तास. साधारण हे 7 ते 8 तासाने पीठ असं छान फर्माईट झालेलं आहे, म्हणजे भिजलेलं आहे. आणि याची कन्सिस्टन्सी बघा. शक्यतो पाणी पुन्हा घालायची गरज नको, आपण ते जेव्हा वाटतो त्यावेळेलाच बरोबर घालायचं. यामध्ये आपण चवीला मीठ घातलेलं आहे, चिमूटभर साखर घातली तरीही चालेल. आता आपलं पीठ तर छान भिजलेलं आहे. आपल्याला पहिल्यांदा चटणीसाठी असं ओलं खोबरं घ्यायचं आहे. खोबऱ्याची चटणी, आपण खवणलेलं खोबरं 1 कप घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, 4 पाकळ्या लसणाच्या, हे असं मिक्सरमध्ये सगळं बारीक करून घ्यायचं आहे, एकदम सॉफ्ट. यात थोडंसं पाणी घालायचं. अशी आपली चटणी मिक्सरमध्ये वाटून झाली आहे. इथे आपण मीठ घालणार आहे, 1 चमचा भर साखर, त्यानंतर लिंबाचा रस आणि तेलाची किंवा तुपाची आपल्याला फोडणी द्यायची आहे खमंग अशी. लिंबाच्या ऐवजी तुम्ही दही घातलं तरी चालेल. मोहरी, हिंग आणि थोडासा कढीपत्ता, अशी मस्त कडकडीत फोडणी आपण अगदी चमचाभर तेलामध्ये केलेली ती याला दिलेली आहे. पिठाची कन्सिस्टन्सी बघा, फार पातळ नाही आणि घट्ट नाही, पळीने घालण्यासारखं आपल्याला पाहिजे, म्हणजे जाळी याला सुरनोळीला आपल्या जाळी मस्त पडेल. कारण जाळी ही तर सुरनोळीची खासियत आहे. इथे आपण नॉनस्टिक तवा घेतला आहे आणि आपण ऑइल फ्री करणार आहे, पण सुरुवातीला थोडंसं तेल हे लावावं लागतं. तवा फार गरम नाही, तवा फार गार नाही असं पाहिजे, म्हणजे ह्याचं तापमान पण तितकंच महत्त्व पाहिजे. फार ताव नको आहे आपल्याला. तव्याला फक्त आपण असं तेल पुसायचं आहे, फार तेल लावायचं नाही. पहिल्या सुरनोळीला फक्त आपण केलं होतं. मधून घालायचं.
आपोआप पसरणार आहे आणि आपण यावर झाकण ठेवायचं आहे. झाकण ठेवलं की वाफेने जाळी छान पडते. आपण यावरती झाकण ठेवलेलं आहे आणि वाफेने याला जाळी छान अशी पडणार आहे. अर्धाच मिनिट आपण हे ठेवलेलं आहे. बघा आता तुम्ही याला किती सुरेख अशी जाळी पडलेली आहे. जाळीदार सुरनोळी अशी आपली झालेली आहे. आपण ही उलटली तरी चालते. थोडीशी मी अशी छान फ्राय केलेली आहे. दोन्ही बाजूनी करायची. एका बाजूने केली तरी हरकत नाही. मी अशी ही पानावरती केळीची किंवा कर्दळीची पानं, शक्यतो केळीची पानं घ्या, अशा पानावरती आपण काढायची आहे आणि चटणी बरोबर अशी मस्त आपण हिरवीगार चटणी केलेली आहे याच्याबरोबर ही खायची आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि लाईक मात्र आठवणीने करा.